मित्रांनो, उपमुख्यमंत्रीचा पदाची शपथग्रहण सोहळा झाला. हा सोहळा करण्याचा, उपमुख्यमंत्री पदाचं शपथग्रहण करण्याची एवढी घाई गर्दी का, एवढी धावपळ का, एवढी लगबग का? ह्याच्या मागे काय रणनीती आहे, काय राजनीती आहे किंवा काय षडयंत्र आहे, हेच आज आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, त्याच्यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, तुम्ही काल संध्याकाळी एक वाक्य ऐकलं असाल तुमच्या दूरध्वनीवरून किंवा तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या दूरदर्शनवरून. ते कोणतं वाक्य? मी सुनित्रा अजित पवार. मित्रांनो, हे जे वाक्य तुम्ही ऐकलं असाल, हे कुठे वाक्य ऐकलात तुम्ही? तर शपथविधीच्या सोहळ्यात. त्या सुनित्रा पवार यांनी तो घेतलेला शपथ, आपल्या पतीचाही उल्लेख केला त्यांनी. मी सुनित्रा अजित पवार शपथ घेते की. लक्षात आलं का मित्रांनो? ही शपथविधी करण्याची एवढी घाई गडबड का, एवढी लगबग का? ह्याच्यामागे काय कारण आहे, ह्याच्यामागे काय रणनीती आहे, हीच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, कालच व्हिडिओ एक बनवलेला आहे मी. त्याच्यामध्ये मी ह्या विषयांवरती थोडासा एक प्रकाशझोत टाकलेला आहे. लक्षात आलं का? की जे काय झालेलं आहे, जी काय घटना घडली आहे, त्याच्यामागे नक्की काय आहे? ते संशयाचे ढग आणखीन गडद का होत चालले? मित्रांनो, संशयाचे ढग आणखीन गडद का होत चालले? त्याला आणखीन पुष्टी देणारा हा एक सोहळा आहे, संशयाचे ढग. मित्रांनो, ज्यावेळी अंत्यविधी सुरू होती, तो अंतिम संस्कारचा तो कार्यक्रम सुरू होता, त्याला मी सोहळा म्हणणार नाही. कारण सोहळे हे कुठेतरी आपण एखादा लग्न सोहळा म्हणा किंवा आता एखादा हर्षोल्लास करण्यासाठी आपण एखादा सोहळा साजरा करतो, त्याला आपण सोहळा म्हणतो. त्याला आपण सोहळा म्हणू शकत नाही. हा कार्यक्रम ज्यावेळी पार पडत होता, त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एक व्यक्ती अगदी सगळं दुःख विख्ख विसरून ज्या प्रकारे वावरत होती, ती व्यक्ती कोण? सुळे. लक्षात आलं का? कोणाची कन्या? तर शरद पवारांची कन्या. मित्रांनो, त्यांची जी लगबग होती, यांचा तो वावर होता, तो वावर बघितल्यानंतर मनात एक प्रश्न निर्माण झाला, एवढी लगबग का? आणि ते दुःख विसरून अशा प्रकारे त्या वावरत होत्या की जणू काय त्यांच्यावरती ही कामगिरी सोपवली होती. त्याने हा सगळा काय म्हणतात त्याला, आपल्या पुऱ्या कुटुंबाचा बेडाच उचललाय. मित्रांनो, लक्षात येते का मी कोणाबद्दल बोलतोय? ते सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळ्या हे ज्या काय प्रकारे तिथे वावरत होते, असं वाटत होतं की एक त्रयस्थ व्यक्ती, त्या कुटुंबातील नव्हे तर त्रयस्थ व्यक्ती तिथे हा सगळा सेटअप करते, वावरते, पाहुण्यांना स्वागत करते किंवा पाहुण्यांना ती मार्गदर्शन करते. लक्षात आलं का? ही कुठेतरी खटकणारी गोष्ट होती. मित्रांनो, तिथे अनेक जण तिथे उपस्थित होते, त्यांच्या कुटुंबातील जवळचे लांबचे. आता ह्या कुटुंबातील जवळच्या लांबच्याने ह्या जर गोष्टी केल्या असत्या तर एखाद्या वेळेस मी समजू शकलो असतो. लक्षात आलं का? ह्या गोष्टी केल्या असत्या तर समजू शकलो असतो. पण तिथे दुःखात, आपल्या भावाच्या दुःखात गहन डुबलेली एक व्यक्ती सुप्रिया सुळे ही ज्या प्रकारे तिथे वावरत होती, त्यावरून एक गोष्ट लक्षात येत होती की ती आपल्या भावाच्या त्या विधीच्या वेळेला, त्या प्रसंगाच्या, त्या कार्यक्रमाच्या वेळेला दुःखी नव्हती, तर आपलं राजकीय
अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत होती. लक्षात आलं का? आपलं राजकीय भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे मी कशी आहे, मी या पूर्ण या पक्षाला मी सांभाळू शकते, या संघटनेला सांभाळू शकते आणि मी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करू शकते. तेथे ती जी मार्गदर्शन करत होती ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते, त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या चाहत्यांना. लक्षात आलं का? राष्ट्रवादीच्या समर्थकांना ती काय करत होती? मार्गदर्शन करत होती. मित्रांनो, ही गोष्ट पाहता कोणाच्याही मनात शंका उत्पन्न होईल आणि ती शंका उत्पन्न झाल्यामुळे ही सगळी लगबग आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे काय, तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जे नेते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते अगदी ज्या क्षणी अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला, हे घोषित झालं, हे कन्फर्म झालं, त्या क्षणापासून एक गोष्ट करत होते की अगदी प्रसार माध्यमांमधील ते चाटुकार सुद्धा, ते पत्रकार सुद्धा, यांच्यावरती सुद्धा मी येणार आहे. हे जे चाटुकार पत्रकार आहेत, हुजरे पत्रकार आहेत, यांना पत्रकार म्हणू नये, तर एका प्रेताच्या मड्यावरची लोणी खाणारे, त्यांना त्याची उपमा देणं आवश्यक आहे. त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, हे सगळे एकच गोष्ट लावून धरत होते, ते म्हणजे काय, अजितदादा पवार यांची इच्छा होती की हे दोन्ही संघटना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघं एकत्र यावे. एकत्र करण्यासाठी ते लगबग करत होते, घाई करत होते. मित्रांनो, ही बोलण्याची, ही चर्चा करण्याची ती वेळ नव्हती. अखंड महाराष्ट्र त्यावेळी दुःखात बुडाला होता. जे अजितदादा पवार यांचे चाहते होते त्यांनाही दुःख झालं होतं आणि विरोधक होते त्यांनाही दुःख झालं होतं की अकस्मात हा अपघाती मृत्यू झाला होता आणि दर्दनाक होता तो अपघाती मृत्यू. लक्षात आलं का? सामान्य मृत्यू नव्हता. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला होता. अशा स्थितीत ह्या गोष्टी करणं आवश्यक नव्हतं. मग ह्या गोष्टी का केल्या जात होत्या? त्याच्यामागे काय राजकीय षडयंत्र होतं. हे षडयंत्र आहेत ना मित्रांनो, ह्या षडयंत्रामुळेच ह्या पुढच्या घटनाक्रम होत गेलेले. काय सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी असे काय क्लिप व्हायरल व्हायला लागले की अजितदादा पवार आणि शरद पवार यांची एक चर्चा झाली, त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे नेते त्या चर्चेत सामील होते, अशी एक घटना, तो घटनाक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला, तो व्हायरल करण्याचा प्रयत्न केला की अजितदादा पवार यांनी त्या चर्चेमध्ये हा विषय मांडला होता एकत्र येण्याचा. म्हणजे किती अगदी निव्वळ खोटं, धादांत खोटं. कारण ती जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये हाच विषय झाला की आता ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत आता वर्तमान काळात, त्या निवडणुकीत आपण एकत्र लढायचंय, एकत्र आपण ही निवडणूक लढवायची आहे, याच्यावरती चर्चा झाली. असं राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादा पवार यांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी सांगत होते. त्यांनी सुद्धा मग सांगायला सुरुवात केली की ही जी चर्चा झाली, हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय, हा दादांत खोटा आहे. मित्रांनो, मग ह्या गोष्टी लगबगीने प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय आवश्यकता होती किंवा ही चर्चा घडवून आणण्याची काय आवश्यकता होती की अजितदादा पवार यांची एक शेवटची इच्छा होती. ही शेवटची इच्छा नव्हती म्हणजे तुम्ही शेवटच करून टाकलात ना त्याचा. काय शेवटची इच्छा? काय वाक्य? शेवटची इच्छा. मग ही शेवटची इच्छा होती, याचा अर्थ काय झाला? संशयाचे ढग आणखीन गडद होतात. म्हणजे तुम्ही शेवटच करायचे प्रयत्नात होतात, हा त्याचा अर्थ निघतो. मित्रांनो, तुम्ही अजितदादा पवार यांचा शेवट करण्याचा प्रयत्नात होतात आणि तो यशस्वी झालाय. कारण अजितदादा पवार असते आणि त्यांनी
जर ही गोष्ट केली असती त्यांच्या हयातीत, तर शरद पवार यांना कोणताही मान सन्मान मिळाला नसता. कशा प्रकारे एक राजकीय त्यांना एक हुद्दा त्यांना मिळाला नसता, राजकीय त्यांना एक मान मर्यादा मिळाली नसती. ती म्हणजे काय? राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष हे पद त्यांच्याकडे गेलं नसतं. लक्षात आलं का मित्रांनो? तुम्ही या पक्षाच्या बाहेर राहून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, तुम्ही मार्गदर्शक म्हणून राहा, हे पद त्यांना मिळालं असतं. ही नामुष्की उडवू नये यासाठी सगळी लगबग होती. लक्षात आलं का मित्रांनो? आता ह्या सर्व गोष्टीमुळे सावध झालेले भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणजे अमित शहा पासून देवेंद्र फडणवीस पर्यंत त्यांनी जे काय निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि त्या निर्णयाला दुजोरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादा पवारांचे नेते, त्यांचे समर्थक त्यांनी केलं आणि त्यामुळे हा सोहळा पार पडला, उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी. मित्रांनो, त्याला कारणच हे आहे. जर आता त्याच्यावरती चर्चा केली जाते की एवढी काय घाई होती, काय गरज होती, अजून त्या राग ती थंड झालेली नाही, ते निखारे निवलेले नाहीये त्या अग्नीचे, असं असताना शपथविधीला जाण्याची काय आवश्यकता होती? हा कार्यक्रम, हा सोहळा का करण्याची आवश्यकता होती? ती आवश्यकता होती कारण ह्या परिस्थितीमध्ये जो हयात असलेली व्यक्ती आहे ती षडयंत्र करण्यामध्ये एक नंबर आहे. ती व्यक्ती म्हणजे शरद पवार. आणि त्यांनी मोघम इनडायरेक्टली ते आपल्या चाली खेळायला सुरुवात केली होती, त्या शतरंजाची, त्या बुद्धिबळाची. लक्षात आलं का? आणि त्यांचे ते प्यादे, त्यांच्या त्या षडयंत्राच्या चाली त्यांनी खेळायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये ते ताळूवरची लोणी खाणारे पत्रकार, त्यांचे चाटुकाकार पत्रकार, त्यांचे समर्थक, त्यांचे नेतेगण यांनी ती सुरुवात केली होती. काय तर एकत्र येऊन ह्या दोन्ही संघटना एकत्र येतील. आता शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मित्रांनो, जर ते एकत्र झाले असते तर सगळे अधिकार शरद पवार यांच्या हातात गेले असते आणि मग शरद पवार म्हणणार तशाच घटना घडत गेल्या असत्या. मग त्यामुळे कदाचित त्यांनी भारतीय जनता पार्टीला जो दिलेला सपोर्ट आहे तो सुद्धा काढून घेतला असता, अशी घटना घडली असती. किंवा भारतीय जनता पार्टीला कुठेतरी नामोहरण करण्याचा प्रयत्न केला असता. लक्षात आलं का? म्हणजे तसा काय आवश्यकता नाहीये शरद पवारांची, त्यांच्या संघटनेची किंवा राष्ट्रवादीची भारतीय जनता पार्टीला. ते जरी बाहेर पडले तरी एकनाथ शिंदे यांच्या सोबत हे सरकार मजबूत आहे, त्यांना कोणी हात लावू शकत नाही. किंवा पुढे जाऊन भारतीय जनता पार्टी यांचे जे नेते आहेत, यांचे जे उमेदवार आहेत त्यांना फोडू शकते. सरळ साधी गोष्ट होती आणि आपल्यामध्ये सामावून घेऊ शकते. पण इथे जे कारभार चालू आहे त्या कारभारामध्ये कुठेही 19-20 नकोय, कुठेही त्याला गाळबोट लागण्याची आवश्यकता नाहीये. ते गाळबोट लागू नये हा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि त्याला यश सुद्धा आलेलं आहे. मित्रांनो, षडयंत्री करणारा, असा षडयंत्र करणारा तो तथाकथित कोण तर चाणक्य. त्याला चाणक्य म्हणू नये, तर ही व्यक्ती चाणक्य नव्हती किंवा ती कृष्णनीती वापरत नव्हती, तर ती शकुनी नीती वापरत होती. आणि हा शकुनी मामा काही करू शकत होता, शकुनी चाचा, काका. लक्षात आलं का? त्यामुळे अगदी घाई गडबडीत हा विषय पार पाडण्याची आवश्यकता पडली त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा. लक्षात आलं का मित्रांनो? अन्यथा जे काही दुःख आहे
त्या दुःखाचा भार त्या सुनेत्रा पवार यांच्या मनावरती आहे. असं असताना त्यांनी तो मनावरती दगड ठेवून हे घेतलेली शपथ आहे. कारण पूर्ण तो काळ, तो वेळ पाहिल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या डोळ्याचे अगदी ते अश्रू सुकले होते. पण त्या अश्रूच्या पाठीमागे, ते सुकलेल्या अश्रूच्या पाठीमागे अगदी तो अथांग अश्रूचा समुद्र लपलेला होता. तो कधीही कोसळण्याचा प्रयत्न करत होता, पण तो बाहेर पडत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो भाव दिसत होता, पण ह्या उलट सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावरचा भाव तुम्हाला प्रत्यक्षात जाणवत असेल. त्यांना कोणताही दुःख झाला नव्हता. त्यांना उलट आनंद झाला होता की आता यापुढे आपलं राजकीय भवितव्य स्थिर स्थावर होईल आणि आपले काका, नवे आपले पिता हे षडयंत्र आखतीलच. आणि तो षडयंत्र आखण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा सुरू केले होते. मित्रांनो, ही छोटीशी घटना नाहीये आणि हा असा कार्यक्रम नाहीये, असा सोहळा नाहीये की बाबा घर बांधलेलं आहे आणि त्या घर बांधल्यानंतर त्या घराचं उद्घाटन आहे, त्याचा सोहळा आहे, किंवा एखादा लग्न सोहळा आहे, किंवा असा सोहळा नव्हता. हा राजकीय प्रयत्न होता आणि कुठल्याही क्षणी सेकंदाचा फरक पडू शकतो. जसा तो सेकंदाचा फरक पडून तो अपघात घडला, तसाच सेकंदाचा जर फरक पडला या कार्यक्रमामध्ये तर एक अपघात झाला असता. तो म्हणजे अजितदादा पवार यांनी जो काय यापूर्वी 3.5 वर्षापूर्वी जो काय एक प्रयत्न केला, जे काम केलं, राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्या शरद पवार यांची हकालपट्टी केली. त्याला हकालपट्टीच म्हणावी लागेल. हे 2 गट नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा अखंडच आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्या शरद पवारांची हकालपट्टी झाली, त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांची हकालपट्टी झाली, त्या सुप्रिया सुळेची हकालपट्टी झाली. ते परत त्या राष्ट्रवादीवरती कब्जा मिळवू शकतात त्यांच्या पश्चात. आणि मग त्यांनी केलेलं सर्व मेहनत होती ती मातीमोल झाली असती. लक्षात आलं का? कारण जर अजितदादा पवार हयात असते तर अजितदादा पवार यांनी ही कुठलीही वेळ येऊ दिली नसती. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही स्थितीत. लक्षात आलं का मित्रांनो? त्यामुळे तसं बघायला गेलं तर हा सोहळा पार पडून त्या पवित्र आत्म्याला, त्या अजितदादा पवार यांच्या पवित्र आत्म्याला दिलेली एक श्रद्धांजलीच आहे. ही एक श्रद्धांजली आहे. त्यांच्या विश्वासाला त्यांचे सहकारी पात्र झालेत आणि त्या सहकार्यांनी भारतीय जनता पार्टीला हाताशी धरून त्यांना दिलेली ही श्रद्धांजली आहे. त्यामुळे ह्या घटनेकडे तुम्ही पाहताना एखादा सोहळा म्हणून बघू नका. ही एक राजकीय चाल होती, एक रणनीती होती, ना की हे षडयंत्र होतं. लक्षात आलं का? कारण षडयंत्र आखणारे बाजूला बसलेलेच होते. मित्रांनो, हे समजून घेणं आवश्यक आहे. लोक जे काय चर्चा करतायत की काय एवढी घाई होती, काय करायची गरज होती, त्या राख ती थंड झालेली नाही, तो निखारा निवलेला नाही आहे आणि त्या दुःखात जो समस्त महाराष्ट्र बुडालेला आहे तो अजून बाहेर पडलेला नाही आहे. असं असताना ही लगबग का? ह्या लगबगीचं कारण म्हणजे षडयंत्री अगदी टपून बसले होते. कशी काय संधीचा फायदा उचलायचा आणि अजितदादा पवार यांनी केलेल्या पूर्ण कार्याची माथी करायची, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची माथी करायची. लक्षात आलं का? ही का आवश्यकता होती? त्यामुळे हे जे काय घटनाक्रम घडलाय त्याच्यामागे त्या नेत्यांनी, म्हणजे अजितदादा पवार यांच्या नेत्यांनी, त्यांच्या समर्थकांनी घेतलेला निर्णय आणि त्या सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या त्या पत्नीने घेतलेला निर्णय हा त्यांना श्रद्धांजलीच आहे. लक्षात आलं का? ही सरळ साधी गोष्ट आहे आणि हेच वास्तव आहे. हेच वास्तव
समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरती टीका टिप्पणी करणारे जे आता आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूच. ताळूवरची लोणी खाणारे हे जी काय आहेत एक्स, त्यांच्यावरती आपण चर्चा करूच. हे वास्तव समजून घ्या आणि आपले मतं कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तासित कर. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.